मोबाईल लावून असं एका कडीला असं ठेवत असतो आणि व्हिडिओ चालू. 5 वाजलेले आहे. 3 घंटे आम्ही फवारलो, वरलं हे खाल्लं ते खाल्लं. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आता मी जाणार आहे शेताला आणि माझे पप्पा येणार आहेत. पप्पांनी शेताला जाणार आहे. बघा ही पिचकारी दिसते ना, आज फवारायची आम्हाला शेतामध्ये. तर मी आणि माझे पप्पा आणि आलं तर शिवम येणार आहे. तर आता आम्ही जाणार आहोत आणि पप्पा आल्यास तुम्हाला दाखवलं तर दाखवतो, कारण की पप्पाचा देखता असं काही करू वाटणार. पप्पा म्हणतात हे काय करायला, पागल झालास काय म्हणतात. तर मी दाखवलं तर दाखवतो, नाही तर डायरेक्ट शेतातलं दाखवतो. तर मंडळी मी आता शेतात आलेलो आहे, पाहू शकता. आणि मी शेतात आलो आता थोडं पप्पापासून दूर आलेलं आहे. बघा इकडे पप्पा आहेत, ते फवारणीचे ते सगळं त्याच्यात टाकाले त्या टाकीमध्ये. आणि मी इकडे थोडंसं त्यांच्यापासून दूर आलो, काही त्यांच्यासमोर काय बोलता येणार म्हणून. मी आता शेतात आलेलो आहे. आता आम्ही शेतात काय काय करणार आहे आणि फवारणी करणार आहे पूर्ण कापसाची. तर ती कशी फवारणी करणार आहे मी तुम्हाला दाखवतो. तर मंडळी आता आम्ही इथं फवारायला सुरुवात केलेली आहे, तुम्हाला दाखवतो. बघा हे सगळं इथं म्हणजे ते औषधाचे ते आणून ठेवलेलं आहे आणि ते त्याच्यात मिक्स केलेलं आहे. हे सगळं मिक्स करून त्या तिथं पप्पा फवारायला इथं बघा इकडे पाहू शकता. आताच फवारायची चालू केलेलं आहे आम्ही. आणि इथं हे जे औषध आहेत ते ह्याच्यात मिक्स करून, आणि मी ह्याच्यातलं मिक्स करून पप्पा त्या ह्याच्यात टाकत आहेत. आणि मी यांना पिचकारीमध्ये पाणी टाकण्यासाठी तर बघा ह्या बॉटलीनं पाणी बघा इथलं आणून देत आहे. इथं पाणी येत आहे आणि इथलं पाणी आणून मी त्या ह्याच्यात टाकत आहे आणि ते पाणी मी त्याच्यात टाकून पप्पा तिकडं फवारत आहेत. असं आम्ही करत आहोत. आणि आता हे पूर्ण तुम्ही बघा, मी मला दाखवतो. तर मंडळी तर पूर्ण 1 घंटा झाला आम्ही आता इकडं असं फवारत आहोत. आणि आत्ता ही शेवटची लाईन चालू आहे. आणि शेवटची लाईन झाल्याच्यानंतर ते खाल्लं वावर पण हे पण फवारायचं आहे आणि त्याच्यानंतर हे ह्याच्या खाल्लं पण फवारायचं आहे. असं आम्हाला आत्ता 1 घंटा झाला आहे. त्या मनाने 3 घंटे तर कसे लागतील पूर्ण वावर हे करायला, फवारायला. तर हे बघा इकडे पाहू शकता, मी म्हणजे जसं लागेल तसं पाणी पण आणून देत आहे ह्याच्यात टाकायसाठी. आणि तुम्हाला एक नाही, मला एक म्हणजे असं मी तयार केलेलं एक गोष्ट दाखवायची आहे. हे बघा इकडे मला एक, हे बघा हे आहे ना, मी शेतामध्ये लाकूड आणि दोरीला दोरी दोन्हीला बांधून ते असं ठेवून इथं असं पुढलं वाढवून, म्हणजे असं हातात धरून थांबू वाटणार म्हणून मी लाकडापासून दोरीपासून हे तयार केलं. तर ते कसं वाटलं सांगा. म्हणजे ह्याच्यात आहे नाही, असं मी मोबाईल लावून असं एका कडीला असं ठेवत असतो आणि व्हिडिओ चालू करत असतो. मग मी माझं पूर्ण ते जे काही काम आहे ते करत असतो. तर तसं मी ह्या लाकडा आणि या दोरीच्या ह्याच्याने बनवलं आहे. मी तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी आता खाल्लं वावरात पण फवारायचं आहे. तर ते खाल्लं वावर फवारताना मी तुम्हाला आमची विहीर दाखवतो. ती अशी म्हणजे 4-5 दिवस झालं असं पाणी पडू लागलं की त्याच्यामुळे ती विहीर पण अशी खूप भरली असं वाटाली मला. तर खाल्लं वावरात फवारताना मी तुम्हाला विहीर पण दाखवतो. आणि आपल्या वावरात असं मिरच्या, कोथिंबीर असं काही खूप हे लावलेले आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर खाल्ल्या वावरात गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो. तर मंडळी आपलं वरचं वावर फवारणं झालेलं आहे. आणि आता हे बघा इकडे पाहू शकता, मी वरचं जे सामान होतं ते खाली आणलेलं आहे. आणि पप्पाने बघा दुसऱ्या वावर फवारायला सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते खाल्लं वावर करायचं आहे. आणि मी तुम्हाला म्हणलं होतं, तुम्हाला जे खाली आम्ही काय लावले ते मिरच्या, कोथिंबीर असं काही लावले ते तुम्हाला दाखवतो म्हणलं होतं. नंतर विहीर दाखवतो म्हणलं होतं. तर म्हणल्याप्रमाणे मी तुम्हाला जे काही लावलं होतं ते तुम्हाला दाखवतो. बघा इकडे दुधग्याचा वेल लावलेला आहे. इथं फुलाचे झाड पण लावलेले आहेत. हे बघा अशी वरी पण काही लावलेले आहेत. तर मी आता तुम्हाला बघा टमाट्याचं झाड, बघा इकडे मिरच्या, असं खूप काही लावलेलं आहे. आणि बघा इकडं कोथिंबीर पण लावलेली आहे. बघा हे पाहू शकता, अशी कोथिंबीर, पालक असं खूप काही लावलेलं आहे. आणि नंतर मी तुम्हाला आता तिकडं विहीर दाखवतो जाऊन. तिकडं
त्याआधी मी आता ती बॉटल तर आणून ठेवलेली आहे. तर मी जातो आता तुम्हाला विहीर दाखवतो. त्या मनानं विहीर आता 4 दिवस झाले पाणी पडलं आहे म्हणजे असं खूप भरली असेल विहीर पाण्यानं. मी तुम्हाला आता विहीर दाखवतो. चला तर मी जातो तिकडे. विहिरीपाशी आलेलं आहे, तुम्हाला विहीर दाखवतो. असं खूप पाणी भरलेलं आहे बघा, पाहू शकता. पाण्यानं खूप विहीर भरलेली आहे. मला वाटलं नव्हतं एवढं भरल म्हणून पाण्याने विहीर 4 दिवसामध्ये. तर आता मी तिकडं जातो. पप्पाला ते पिचकारीमध्ये पाणी टाकू लागायची त्या ह्याच्यात. ते झाल्याच्या नंतर हे बघा इकडलं खाल्लं वावर आले आणि खाल्लं वावर झाल्याच्या नंतर म्हणजे जाऊ आपण घरला. तर मंडळी तर आपलं काम पूर्ण झालेलं आहे. शेतातल्या फवारणं सगळं ते झालेलं आहे. आता तिकडं पप्पा आता ते उरलंय ते तिकडं फवार आले तर, आणि ते सगळं झालं की आता थोडंच राहिले म्हणजे ते झालं की आता आम्ही घरला जातो. आणि आता 5 वाजलेलं आहे. 3 घंटे आम्ही फवारलो, वरलं हे खाल्लं ते खाल्लं असं सगळं फवारलो. आणि आता इथला सगळा पसारा ते मी तिकडे नेऊन ठेवलेला आहे. आणि हातपाय ते धुवून आता मी जातो घराकडे. आणि घराकडे गेल्यास मी दाखवतो आपले मित्र काय करायलेत, कालू डॉन ते. तर आता मी जातो. तर मंडळी मी आता शेतावरून आलो होतो आणि हातपाय तोंड ते धुवून घेतलो, जेवण ते करून घेतलं मी. आम्ही बाहेर जावं म्हणलं तर कालू डॉन आणि ते त्याचे सगळे मित्र तिकडे खेळायला गेलेत म्हणा. आणि आता आम्ही आजचा ब्लॉग आता इथंच थांबवतो. आणि ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.